80,000 रुपये किमतीचा 4 किलो गांजा नावाचा अंमली पदार्थ पकडण्यास काशीमीरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात अंमली पदार्थ विक्री करणारे तसेच बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत माननीय वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा रोड विभाग यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग फिरत असताना मुंबई अहमदाबाद महामार्गालगत मुंबईकडे जाणारे वाहिनीवर मन ओपस बिल्डिंग जवळील पडक्या घराजवळ काशीमीरा येथे एक पारस धीरूबाई चावडा वय 30 वर्ष राहणार B13 स्वप्न विला सत्यम नगर कामरेज जिल्हा सूरत गुजरात। 2 पुष्पक महेंद्र सिंग चौहान वय 28 वर्ष राहणार रूम नंबर 503 भगवती अव्हेन्यू सत्यम नगर ननसाड रोड कामरेज जिल्हा सूरत गुजरात हे इसम संशयास्पदरित्या वावरत असताना मिळून आले। त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या बॅगेची 2 पंचांसमक्ष झडती घेता त्यांच्या ताब्यात 4 किलो वजनाचा 80,000 रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ व 2 मोबाईल फोन असा एकूण 1,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे। नमूद आरोपितांच्या विरोधात काशीमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 221/2024 NDPS 1985 चे कलम 8 क 20 ब 29 दाखल करून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे नेमणूक काशीमीरा पोलीस ठाणे हे करीत आहे। वरील कामगिरी श्री प्रकाश गायकवाड पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 डॉक्टर विजय मराठे सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा रोड विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे पोलीस निरीक्षक समीर शेख गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इगवे पोलीस हवालदार मोहिले पोलीस हवालदार सोनकांबळे पोलीस हवालदार निलेश शिंदे सतीश निकम पोलीस अंमलदार रवींद्र कांबळे राजेंद्र सूर्यवंशी यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे।